येळकोट येळकोट. जेजुरी गडा वाजतो घडा पुण धरती ही पलीकड गड जेजुरी अलीकड. महाराष्ट्रातल्या भक्तांचं कुलदैवत मल्हारी. भक्तांच्या मनाच्या गाभारी विसावलेल्या देवाचं नाव खंडेराया. गाव जेजुरी. खंडोबाचं मंदिर ऐतिहासिक असं स्थान. साहजिकच पर्यटन क्षेत्र म्हणूनही प्रसिद्ध. देवा तुझी सोन्याची जेजुरी, गडाला 9,00,000 पायरी असं वर्णन कवींनी केलंय. इथे उधळल्या जाणाऱ्या भंडाऱ्याचा रंग इतका पिवळा धमक, जणू लखलखीत सुवर्णाचा रंग. म्हणूनच सोन्याची जेजुरी असं म्हटलं गेलंय. जेजुरीचा परिसर खूप सुंदर, डोळ्यात साठवावा असा. गावाच्या उत्तरेला करहा नदीचं झुळझुळणारं पाणी, तर गावाच्या दक्षिणेला नाझरे तलाव. गडाच्या पूर्वेला पेशवे तलाव, तर पश्चिमेला अहिल्याबाई होळकर तलाव. पुरंदर तालुक्यात वसलेलं जेजुरी, तसं म्हणाल तर हा आवर्षण प्रवण तालुका. उन्हाळा उष्णही आणि कोरडाही. इथला प्रमुख व्यवसाय खरं तर शेतीचा. पण जेजुरीत औद्योगिक वसाहत निर्माण झाली. मल्हारीच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांच्या संख्येत वाढ होऊ लागली. साहजिकच धार्मिक सेवा व्यवसायात वाढ दिसू लागली. नोकऱ्यांच्या प्रमाणातही वाढ होऊ लागली. याचा परिणाम म्हणून की काय, शेती व्यवसायात घट होऊ लागली. जेजुरी गडावर विविध उत्सव दरवर्षी मोठ्या प्रमाणावर साजरे होत असतात. चैत्र शुद्ध नवमी ते पौर्णिमा, माघ पौर्णिमा, विजयादशमीला साजरा होणारा मर्दानी दसरा उत्सव, महाशिवरात्र उत्सव, सोमवारी येणारी अमावास्या ती सोमवती अमावास्या. दिवसेंदिवस पर्यटनासाठी येणाऱ्या भक्तांची वाढती संख्या लक्षात घेऊन, पर्यटन विकासाला असणारा भरपूर वाव लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनानं इथला विकास आराखडा तयार केला. जेजुरी देवस्थान वनपर्यटन विकास योजना असं या योजनेला म्हणतात. विकास योजनेच्या पहिल्या टप्प्याचं काम सुरू झालंय. विकास योजनेच्या पहिल्या टप्प्याच्या कामावर जरा नजर टाकूयात, म्हणजे लक्षात येईल की हे विकासाचं काम हे एक व्रत समजून केलं जात आहे. इथलं प्रत्येक विकास काम डोळ्यात भरणारं. इथे उजाड डोंगरावर माळरान फुलवलं गेलंय. मोठ्या प्रमाणावर झाडं लावली जात आहेत. कठीण खडकावर अक्षरशः ड्रिलिंग करून खड्डे बनवले जात आहेत. पावसाचं पाणी खड्ड्यातून साठतं. त्या खड्ड्यातून रोपं लावली गेली आहेत. जेजुरीच्या पायथ्याशी नवी झाडं लावताना स्थानिक झाडांचाच प्रामुख्यानं विचार केला गेलाय. साहजिकच निसर्ग संपत्तीतही वाढ होईल हे लक्षात घेण्यात आलंय. वृक्ष आणि वनस्पती हा पर्यावरणातला विशेष घटक. निसर्ग सर्वच प्राणीमात्रांना अन्न निवारा देत असतो. इतकंच नाही तर जीवन देणारा समजला जातो. म्हणूनच तर माणूस अनेक वृक्षांची पूजा करतो आणि औषधी वनस्पती म्हणूनही वृक्षांची जोपासना केली जाते. या परिसरात लिंब, वड, पिंपळ, अर्जुन, जांभूळ, आवळा, आंबा, चिंच यासारखी झाडं भरपूर आढळतात. इथला निसर्ग इतका सुंदर की डोळ्यांना विविध रंगांचे पक्षी सुखावतात, तर त्यांच्या कंठातील सप्त सुरांनी पर्यटकांचे कान तृप्त होऊन जातात. जेजुरीचा परिसर डोंगरांनी व्यापलेला. डोंगरमाथे, दऱ्यांचा परिसर, कडेपठार, जानाई दरा, कवठा दरा, जांभळ दरा अशी झाडी असणारा हा भाग. या भागात चिंकारा तसंच विविध तऱ्हेचे सर्प, घोरपड आदींचा मुक्त वावर असतो. वनक्षेत्र विकास कामात प्रामुख्यानं सिंचन, रोपवण तसंच जल आणि मृदसंधारणाचा समावेश केलाय. पर्यटन विकास कामात प्रामुख्यानं अंतर्गत रस्ते, पायवाटा, बाल उद्यान निर्मिती, सुशोभीकरण तसंच पर्यटकांसाठी विविध सोयी सुविधा यांचाही विचार केला गेलाय. बसण्यासाठी कट्टे, बाकं, मुलांसाठी खेळ, घसरगुंडी, झोपाळे,
मुलांना आवडणारी भरपूर फुलझाडं, इथल्या फुलझाडांची फुलं देवाच्या पूजेसाठी गडावर जात असतात. ह्या पाहिल्यात? भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून बांधलेल्या टाक्या, कचरा टाकण्यासाठी जागोजागी असणाऱ्या पेट्या, सहजपणानं चढता यावं म्हणून बांधलेल्या छोट्या छोट्या पायऱ्या, पावसाळ्यात पाय घसरू नये म्हणून वयस्करांचा विचार करून बनवलेले सिमेंटचे रस्ते. कृत्रिम तळी करून प्राण्यांची पिण्याच्या पाण्याची सोय केली गेली आहे. पूर्ण परिसर कुंपण घालून बंदिस्त केलाय. जनावरांचा प्रवेश रोखण्याबरोबरच परिसराची सुरक्षाही लक्षात घेतली गेली आहे. पर्यटकांना परिसरातील पक्षी, प्राणी यांची माहिती व्हावी म्हणून हे पाहिलंत का? विविध माहितीदर्शक फलक. पर्यटकांना माहिती मिळण्याबरोबर त्यांचं प्रबोधनही केलं जातं. गडाकडून पाठीमागच्या दारानं कडे पठाराकडे जाणारा मार्ग पूर्ण विकसित केला गेलाय. सौर दिव्यांचा वापर करून वीज बचत केलीये. शिवाय पर्यावरणाचं भानही राखलंय. हे पाहिले? बसण्यासाठी जागोजागी असणारे पॅगोडे. पाण्याचाही कमीत कमी वापर केला गेलाय ठिबक सिंचन वापरून. कडे पठार हिरवाईनं नटलंय, बहरू लागलाय. पाहिलं की वाटतं वसुंधरेनं हिरवा शालूच परिधान केलाय. या विकास प्रकल्पाचं आवर्जून सांगण्याजोगं वैशिष्ट्य म्हणजे कमीत कमी मनुष्यबळ वापर. ही कामं अविरतपणे केली जात आहेत, तीही काम म्हणून नव्हे तर व्रत समजून. 33% वनांचा परिसर अपेक्षित आहे. शिवाय प्रदूषणातही लक्षणीय घट होते. म्हणतात ना, इच्छा आहे तिथे मार्ग आहे, मार्ग आहे तिथे यश निश्चित आहे. या उक्तीची प्रचिती इथे येते. जेजुरी गड पर्यटन विकास प्रकल्पाची प्रगती दाखवून देतोय महाराष्ट्राच्या प्रगतीची गती.